हाय फ्रेंड्स, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे मजेत असाल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या परसबागेची विजिट करून आणि आमच्या परसबागेमध्ये कुठली कुठली झाडं आहेत, कुठली औषधी झाडं आहेत, कुठल्या फळभाज्या आहेत, कुठल्या पालेभाज्या आहेत, हे सगळं तुम्हाला मी आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर ही आहेत वांग्याची झाडं आणि याला छान अशी फुलं पण लागलेली आहेत वांग्याच्या झाडाला। इथं सुंदर वांगे लागलेली दिसतात आपल्याला वांग्याच्या झाडाला। अशी छोटी छोटी वांगी लागलेली आहेत वांग्याच्या झाडांना, छोटी छोटी आहेत। काही झाडांना कीड पण लागलेली आहे, त्याच्यावरती औषध फवारावं लागेल। इकडे मिरच्यांची झाडं लावलेली आहेत, याला पण सुंदर मिरच्या लागलेल्या आहेत, मोठ्या झाल्यात जरा ते आता। इकडे ह्या घ्या, तिखट आहेत मिरच्या। इथं एक छोटं झाड आहे मिरचीचं, त्याला फुलं यायला लागलेत छान। बरीच झाडं आहेत तिथं मिरचीची लावलेली, दिसतात आपल्याला छोटी छोटी झाडं। हे आहे औदुंबराचं झाड आहे हे। औदुंबर हा वृक्ष अतिशय पवित्र मानला जातो आणि याची पूजा देखील केली जाते। मी पण याची पूजा करते जेव्हा कधी मला वेळ मिळेल तेव्हा। अगदी दररोज ते करणं मला शक्य होत नाही, पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी या झाडाची पूजा करते। शेजारी इथं पेरूचं झाड आहे एक छान पेरू। त्याच्या शेजारी इथं आंब्याचं पण एक झाड सुंदर आलेलं आहे। आणि इथं तुळस आहे छानशी, तुळशीचं पण झाड आहे। आणि इथं आपल्याला सुंदर गुलाबाचं फूल बघायला भेटतंय। गुलाबाच्या इथं बरीच फुलं लागलेली आहेत गुलाबाच्या झाडाला, काही सुकलेली आहेत। त्यानंतर हे कढीपत्त्याचं झाड आणि हे नवीन पालवी बरीच फुटायला लागली याला। आणि हे जे तुम्हाला मोठं झाड दिसतंय हे झाड आहे हदग्याचं झाड आहे हे। ह्याला जी फुलं लागले त्याची भाजी बनवली जाते, त्याचे भजी बनवले जातात आणि ते अतिशय सुंदर आणि चविष्ट आणि टेस्टी लागतात आणि ते औषधी देखील आहेत। यानंतर इकडे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला दिसेल की इथं लिंबाचं झाड आहे। बरंच गवत आलंय पावसाळ्यामध्ये उगवून, तर ते जसा वेळ मिळेल तसं काढता येईल। तर हे लिंबाचं झाड आहे आणि ह्याच्या शेजारीच तुम्हाला इथं अडुळसा दिसेल। आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्त्व सांगितलं गेलं आहे अडुळशाचं। तापासाठी, खोकल्यासाठी आणि बऱ्याच आजारांवरती हे अडुळसा काम करतं। आयुर्वेदिक काढा म्हणून ह्याचा वापर कोरोना काळामध्ये खूप केला गेला। त्याच्यामध्ये गवती चहा, इथं गवती चहा पण तुम्हाला बघायला भेटेल। हा
गवती चहा आहे. तर कोरोना काळामध्ये गवती चहा, अडुळसा, तुळस या सगळ्याचा काढा सर्वच जण पित होते. त्या काळात खऱ्या अर्थानं सगळ्यांना आयुर्वेदाचं महत्त्व समजलं. आणि पुन्हा इथं हे पेरूचं झाड आलेलं आहे. याला अजून पेरू नाहीत आलेले, पण पेरूचं झाड आहे इथं. खाली जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे रताळाचे वेल लावलेले आहेत पप्पांनी. याला आता खाली रताळ छोटी छोटी यायला लागली असतील. ते सगळे रताळाचे वेल आहेत. इथं खाली मातीमध्ये आपल्याला हे रताळ सापडतील. ते उकरल्यानंतर खाली बघायला मिळतील. इथं पण मम्मीनं मिरच्या लावलेल्या आहेत. मिरचीची झाडं इथं पण तुम्हाला बघायला भेटतील. छोटी छोटी मिरचीची झाडं आली, मिरच्या पण आलेल्या आहेत त्याला छान. आणि इथं आहे पावटा. तर मम्मीने सगळ्या थोड्या भाज्या ज्या दररोज सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये लागतील, ज्या गरजेच्या आहेत, अशा लावलेल्या आहेत. हा जो वेल मोठा आहे तो घेवड्याचा वेल आहे. त्याला आता फुलं यायला लागली आहे, सुरुवात झाली आहे. आणि काही ठिकाणी याला शेंगा पण यायला लागलेले आहेत घेवड्याला. हां, हे बघा तुम्हाला इथं बघायला भेटतील. याला घेवड्याला सुंदर शेंगा पण यायला लागलेल्या आहेत. आणि वेलीचा पावटा इथं लावलेला आहे, दिसेल तुम्हाला. जसं छोटं झाड असतं पावट्याचं, जसं पावट्याचा वेल पण असतो. आणि या पावट्याच्या वेल्याला ह्या पावट्याच्या शेंगा आलेल्या दिसतील तुम्हाला छान. मला पावट्याची आमटी खूप आवडते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा. पावट्याची उसळ मला खूप आवडते. यानंतर तुम्हाला इथं बाजूला पुन्हा एक कढीपत्त्याचं झाड दिसेल. कढीपत्त्याचं झाड आहे. पाठीमागे खूपच झाडांची गर्दी झाली आहे, पण तरी पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते. हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हे झाड आहे रामफळीचं. याला रामफळं अजून आलेली नाही आहेत, पण बरंच मोठं झालेलं आहे हे झाड. हे रामफळीचं झाड आहे. 4-5 वर्षापूर्वी ते लावलेलं आहे. आणि शेजारी तुम्हाला इथं बघायला भेटेल आवळा. हे मी पुण्याला गेलते तेव्हा तिथून नर्सरीतून हे झाड आणलेलं होतं. आणि अगदीच झाडांची खूप दाटी झाली आहे इथं, त्याच्यामुळं तुम्हाला कदाचित ते अंधारात दिसणार नाही. पण हे आवळ्याचं झाड आहे. छोटं आहे, लपलेलं आहे ते खाली झाडांच्या पानांमध्ये. अगेन तुम्हाला बघायला मिळेल इथं जास्वंदीचं झाड. आणि जास्वंदीला खूप सारी फुलं आलेली आहेत इकडे. पूर्ण भरलेलं आहे जास्वंदीचं झाड फुलांनी. इकडे पण तुम्हाला एक जास्वंदीचं झाड बघायला मिळेल. हे पण पूर्ण फुलांनी भरलेलं आहे. या जास्वंदीच्या फुलांचा पण फार महत्त्व आहे. याचं तेल बनवलं जातं. केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहेत ही फुलं. याचं तेल जे केसाच्या विविध समस्यांच्यासाठी वापरलं जातं, गृहिणी वापरतात. मीही बनवते कधी कधी. इथं खाली तुम्हाला बघायला मिळेल मोगरा. ह्या मोगऱ्याला भरपूर फुलं येतात उन्हाळ्यामध्ये. आता बऱ्यापैकी ते कट केलेलं आहे पप्पांनी, त्यामुळे छोटं दिसते. तर याचा विस्तार खूप मोठा होता, आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेलं होतं. आणि आता तुम्हाला बघायला मिळतील इथं सुंदर आबोलीची फुलं आलेली आहेत झाडाला. आणि आबोलीची खूप सारी झाडं इथं आहेत.
खूप झाडं आहेत आबोलीची. मला आबोलीचे गजरे विशेषतः आवडतात. मोगऱ्याचे आणि आबोलीचे फुलांची मिक्स गजरा मला आवडतात लावायला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमधून सांगा. छान फुलं आहेत ही आबोलीची. आता या ठिकाणी आळूची पानं पण बरीचशी होती. मम्मीनं बहुतेक ती काढलेली आहेत वड्या करण्यासाठी. पण इथं आळूची झाडं पण बरीचशी लावलेली होती. इथं पण मम्मीनं काही मिरच्यांची रोपं आणि वांग्याची रोपं लावलेली आहेत. त्याला पण मिरच्या लागलेल्या आहेत छोट्या. इथं वांग्याचं झाड याला पण लागलेले आहेत छोटीशी फुलं. आणि ही आहे आमची आमराई. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी आंब्याची झाडं बघायला मिळतील. हे आमचं शेत आहे. आता सध्या तरी त्या शेतामध्ये काहीच नाही आहे. हे नवीन झाड इथं उगून आले. हे अंजिराचं आहे असं म्हणतात पप्पा. मलाही माहीत नाही आहे हे आहे कशाचं ते. पण हे अंजिराचं आहे. इथं वरती नवीनच झाड उगून आलेलं आहे हे. आणि हा कलमी प्रकारचा आंबा आहे. हा आंब्याचा प्रकार थोडा वेगळा आहे इतर आंब्यांच्यापेक्षा. ही सुंदर फुलांची झाडं दिसत आहेत आपल्याला. पिवळ्या रंगाची फुलं डेकोरेशनसाठी खूप छान वाटतात. हे अशी बरीचशी झाडं तुम्हाला आमच्या बागेमध्ये बघायला भेटतील. बाजूला सदाफुलीचं एक छोटंसं रोपटं आलेलं आहे आणि त्याला 2 फुलं पण आलेले आहेत सुंदर. तर आज आपण आमच्या परसबागेची विजिट केली आणि तुम्हाला सगळे झाडं दाखवली परसबागेमधली कुठली कुठली आहेत. तर तुम्ही तुमच्या कमेंट करून सांगा की तुमच्या परसबागेमध्ये कुठली कुठली झाडं आहेत. तुमच्या परसामध्ये कुठली कुठली फळभाज्या लावलेल्या आहेत ज्याचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करता. कोणती औषधी झाडं आहेत ज्याचा वापर तुम्हाला आयुर्वेदाच्या दृष्टीनं आरोग्यासाठी होतो आणि अशा आयुर्वेदाचा वापर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये करत असता. अशी कुठली कुठली झाडं तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा.